रामकृष्ण हरी। चहुवेदी जान साही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती। मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू। एक हरि आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन। ज्ञान देवा पाट हरिहा वैकुंठ, भरला घनदाट हरि दिसे। हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। महिम्नप्पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः। अथा वाचः सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः। चहुवेदी जान साही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती। हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आज आपण चिंतन करता निवडलेला आहे। काही दिवसापूर्वी आपण माऊलींच्या हरिपाठातील पहिल्या अभंगावरती चिंतन केलं आणि आज हे दुसऱ्या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय। बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की हरिपाठ सोपा आहे, हरिपाठ सोपा आहे, पण हरिपाठावरती आपण जर चिंतन पाहायला गेलो, प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहायला गेलो, प्रत्येक अभंगाचा अर्थ पाहायला गेलो की मग समजतं की माऊलींचे काय शब्द आहेत, माऊलींनी काय रचना केलेली, ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला लवकर त्याचा उलगडा लागत नाही। परंतु माऊलींच्याच कृपेने आपल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार आपण त्याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करतोय। पहा, माऊली ज्ञानोबरायांनी संपूर्ण हरिपाठ लिहिला, परंतु संपूर्ण हरिपाठाचं सार फक्त नाम आहे बरं का। संपूर्ण संत वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण संत वाङ्मयामध्ये प्रत्येक संतांनी महत्त्व सांगितलं ते नामाचं। आपल्या अभंगांमध्ये, आपल्या रचनांमध्ये संत महात्म्यांनी नामाचं महत्त्व सांगितलं आणि समाजाला सांगितलं की बाबा, सगळ्यात श्रेष्ठ या कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता, उद्धार करण्याकरता एकच साधन आहे, ते साधन म्हणजे नाम आहे। आणि म्हणून आपण प्रत्येक संतांचे अभंग पहा, त्यांनी जीव ओतून नामाचं महत्त्व सांगितलं, महत्त्व पटवून दिलं। नामदेव महाराज सांगतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, किंवा जीवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास
पिके पुढे जीव गोड तीन अक्षरांचा रस. पहा, प्रत्येक संतांनी सांगितलं की बाबांनो, हे नामचिंतन आपण केलं पाहिजे. नामचिंतनाचं महत्त्व सांगितलं आणि संपूर्ण ग्रंथांचं सार काय असेल तर ते फक्त नामचिंतन आहे. आणि म्हणून मनुष्याने नामचिंतन केलं पाहिजे. माऊलींनी आपल्या हरिपाठामध्ये तेच सांगितलंय, फक्त ते आपल्या लक्षात येत नाहीये. कितीही ग्रंथांचा आपण अर्थ काढला, कितीही व्याकरण वाचलं, किती लघु कौमुदी ग्रंथ शिकलो, पण सगळ्याचं सार काय असेल तर ते फक्त नाम आहे. माऊली सांगतात की बाबांनो, देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहिलं की 4 मुक्ती मिळतात. परंतु देवाचं द्वार कोणतं, त्या द्वारापर्यंत जाण्याचं साधन कोणतं, तर द्वार म्हणजे नाम आहे. आणि माऊलीने सांगितलं की याच्याकरता साधना कोणती आहे, तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊली सांगतात की बाबांनो, जीवनामध्ये तुम्ही काही करा, परंतु एक काम केल्याशिवाय तुम्हाला सद्गती मिळणार नाही. ते काम म्हणजे काय, तर या मुखाने तुम्ही हरी हरी म्हणा. काही लोक म्हणतील माऊली, आम्ही तर प्रापंचिक आहोत. माऊली सांगतात, प्रापंचिक जरी असलात तरी असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र भारी बाय सदा. प्रपंचामध्ये जरी तुम्ही असलात, पण प्रपंचामध्ये राहून सुद्धा नामस्मरण तुम्ही केलं पाहिजे. पहा, माऊली सांगतात की बाबांनो, नामस्मरण केल्याचा फायदा असा आहे की द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊली सांगतात की बाबांनो, नामचिंतनाचा फायदा असा आहे की पांडवांनी नामचिंतन केलं, त्याचा परिणाम द्वारकेचा राजा असणारा भगवान श्रीकृष्ण हा पांडवांच्या घरी येऊन राहिला. पण याच्याकरता पांडवांनी काय केलं, अरे आपल्यावरती किती मोठं संकट आलंय याचा विचार केला नाही. आपण सुखात आहोत की दुःखात आहोत याचा विचार केला नाही. केलं फक्त त्यांनी नामचिंतन. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. ऐका, पांडवांनी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण केलं, त्याचा परिणाम असा झाला की द्वारकेचा राजा असणारा भगवान श्रीकृष्ण हा पांडवांच्या घरी येऊन राहिला. हा कशाचा परिणाम, तर हा नामस्मरणाचा परिणाम. म्हणून माऊलींनी आपल्या अभंगांमध्ये समाजाला नामचिंतनाचं महत्त्व सांगितलं. आणि नामचिंतनाचं महत्त्व सांगत असताना माऊली सांगतात की बाबांनो, नामचिंतनाचं महत्त्व मी सांगतो याच्यामध्ये नवल नाही, तर नामचिंतनाचं महत्त्व, नामचिंतनाचं गुणगान गायलं वेदाने, नामचिंतनाचं गुणगान गायलं शास्त्राने, नामचिंतनाचं गुणगान गायलं, नामचिंतनाचं महत्त्व सांगितलं पुराणांनी. आणि तेच माऊली हे आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतात की चहुवेदी जान साही शास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी गाती, हरिसी गाती. माऊली सांगतात की 4 वेद
6 शास्त्र, 18 पुराण याचा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर यांना सांगायचा यांचा उद्देश असा आहे की फक्त नाम, याचा सार फक्त नाम आहे. आणि म्हणून पहा, आपली भारतीय संस्कृती ही वैदिक संस्कृती आहे. याला वेदाचा, शास्त्राचा, पुराणांचा फार मोठा आधार आहे. अशी श्रेष्ठ संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे. पहा, वेद 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ही 4 वेद आहेत. असं सांगतात की श्रीमद भागवत कथेमध्ये असा विषय आलाय की वेद हा भगवंतापासून निर्माण झालाय. वेद हा कोणत्याही पुरुषाने निर्माण केला नाही, तर वेद हा भगवंतापासून निर्माण झालेला आहे. आणि हा वेद पूर्वी एकच होता, पण व्यास महर्षींनी याचे 4 भाग केले. याचे 4 भाग का केले? तर साधकाला ते समजावे, त्या विषयाचं अध्ययन त्याने करावं, आणि म्हणून त्याचे 4 भाग केले. ज्याप्रमाणे गाथ्यामध्ये अभंग तेच आहेत, परंतु सद्गुरू जोग महाराजांनी जो गाथा लिहिला तो जरा वेगळा केला. कसा केला? तर त्याचे प्रकार पाडले. संतपर अभंग वेगळे, उपदेशपर अभंग वेगळे, स्थितीपर अभंग वेगळे. हे प्रकार पाडल्यामुळे फायदा असा झाला की साधकाला, तो गाथा वाचणाऱ्याला त्या प्रकारचे अभंग समजू लागले आणि तशा प्रकारचं चिंतन त्याला करायला सोपं झालं. त्याप्रमाणे व्यास महर्षींनी सुद्धा वेदाचे 4 भाग केले. पहिला जो वेद आहे त्याचं नाव आहे ऋग्वेद. या ऋग्वेदामध्ये 10 मंडलांमध्ये 1028 सूत्र आहेत आणि हे 11,000 मंत्र आहेत. निसर्गातील शक्तींना याच्यामध्ये देवता मानलेले. ऋग्वेदाचे चरण त्यांना ऋचा म्हणतात. असा हा ऋग्वेद आहे. दुसरा जो वेद आहे तो यजुर्वेद. यजुर्वेद हा यज्ञामध्ये वैदिक काळामध्ये आहुती देण्यासाठी याचा वापर केला जातो. तिसरा जो वेद आहे तो सामवेद. साम म्हणजे काय? तर साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान. ज्याच्यामध्ये गायनाचं ज्ञान आहे त्याला सामवेद म्हणतात. गायनाविषयी याच्यामध्ये विस्तृत चिंतन केलेले, कोणत्या रागाचं चिंतन, कोणत्या थाटाचं चिंतन, हे सगळं त्या सामवेदामध्ये आलेले. असा सामवेद आहे. चौथा जो वेद आहे तो अथर्ववेद. आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीचं समाधान या अथर्ववेदामध्ये होत असतं. असा हा चौथा वेद जो आहे तो अथर्ववेद. असे 4 वेद आहेत आणि या 4ही वेदांचा सिद्धांत काय असेल तर ते फक्त नाम आहे. असे 4 वेद आहेत. माऊली सांगतात की 4ही वेद आपण जर अभ्यासले तर यांचा सिद्धांत फक्त नाम आहे. चला पुढे. आपल्या भारतीय संस्कृतीला 6 प्रकारची शास्त्रे आहेत. त्यातलं पहिलं शास्त्र असे की न्यायशास्त्र. याची रचना महर्षी गौतमांनी केलेली. 16 सूत्रांचा विचार या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. असं गोड शास्त्र आहे. दुसरं शास्त्र जे आहे ते वैशेषिक शास्त्र आहे. याची रचना कनाद मुनींनी केलेली आहे. 10 अध्यायामध्ये 7 पदार्थांचा विचार आहे. द्रव्य, गुण, कर्म इत्यादींचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तिसरा जो शास्त्र आहे ते सांख्यशास्त्र आहे. सांख्यशास्त्राची रचना ही कपिल महामुनींनी केलेली आहे. असं सांगतात की आपली माता देव होती माता, ही कपिल महामुनींकडे गेलेली. म्हटले, मला माहीत आहे की तू जरी माझा मुलगा असला कपिला, पण तू देव आहेस आणि मला उपदेश कर, मला या जीवन मरणाच्या यात्रेमधून मुक्त कर. आणि त्यावेळेला आईला उपदेश करण्याकरता कपिल मुनींनी सांख्यशास्त्राची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आई, हे जे आपलं मन आहे ना, हे मन फार चंचल आहे. हे मन जिकडे आपण जाऊ तिकडे धावतं. या मनाला प्रपंचामध्ये न लावता याला
परमात्म्याच्या चरणांकडे लावायचं, माणूस या जन्म मरणापासून मुक्त होतो, असा उपदेश केला. हे शास्त्र म्हणजे सांख्यशास्त्र आहे. चौथं जे शास्त्र आहे ते योगशास्त्र आहे. पहा, याची रचना पतंजली ऋषींनी केलेली आहे. योग म्हणजे काय, तर युज युजित धातूपासून जोडणे, आत्मा आणि परमात्मा याचं मिलन म्हणजे योग आहे. पहा, याची रचना प्रथमतः हिरण्यगर्भ यांनी पहिला योग सांगितलेला आहे. हिरण्यगर्भ कोण, तर हिरण्यगर्भ हा भगवान विष्णूचा अवतार आहे. भगवान विष्णूंनी हा योग सांगितला भगवान शंकरांना. भगवान शंकरांनी हा योग सांगितला पार्वती मातेला. आणि पार्वती मातेला सांगत असताना तो दोघांनी ऐकला. पहिला ऐकला तो मत्स्याने, दुसरा ऐकला तो शेषाने. मत्स्य म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि शेष म्हणजे पतंजली ऋषी. पहा, मच्छिंद्रनाथांनी ऐकला आणि त्यांनी त्या योगाची निर्मिती केली हठयोगामध्ये. आणि म्हणून आजही मच्छिंद्रनाथांचे जे शिष्य आहेत हे हठयोगी आहेत. आणि पतंजली ऋषींनी जो ऐकला तो हा योग आहे. योगाचे जनक हे पतंजली ऋषीला म्हटलं जातं. असा हा योगशास्त्र आहे. गुढ असा ग्रंथ आहे. पाचवा जो शास्त्र आहे तो आहे पूर्वमीमांसा. ह्याची रचना जैमिनी ऋषींनी केलेली आहे. धर्मावर आधारित हा ग्रंथ आहे. कर्मकांड हेच मनुष्याचं धर्म आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 16 अध्याय आहे. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, बलिवैश्वदेव यज्ञ, अतिथी यज्ञ अशी यज्ञ त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले. आता ब्रह्मयज्ञ कशाला म्हणायचं, तर ब्राह्मणांनी केलेली संध्या, ब्राह्मणांनी केलेला आपला अभ्यास, केलं नामचिंतन हा ब्रह्मयज्ञ. देवयज्ञ कोणता, तर यज्ञामध्ये दिलेली आहुती तो देवयज्ञ आहे. तिसरा जो यज्ञ आहे तो पितृयज्ञ. पितृयज्ञ कशाला म्हणायचं, तर आपल्या पितरांची केलेली सेवा, आई वडिलांची केलेली सेवा तो आहे पितृयज्ञ. तिसरा आहे बलिवैश्वदेव यज्ञ. हा बलिवैश्वदेव यज्ञ म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये जे अन्न शिजतं त्या अन्नातला एक भाग जनावरांना, प्राण्यांना देणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. आणि पाचवा जो यज्ञ आहे तो अतिथी यज्ञ. आपल्या घरामध्ये आलेला पाहुणा, अतिथी, याचं पूजन करणं, याचा आदर आतिथ्य करणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. म्हणून आपल्यामध्ये सांगतात अतिथी देव भव, अतिथी सुद्धा देव मानला पाहिजे, हा यज्ञ आहे असं या पूर्वमीमांसा ग्रंथामध्ये सांगितले. आता शेवटचं जे शास्त्र आहे ते उत्तर मीमांसा. याला अनेक नावं सांगितले जातात. याचं नाव आहे ब्रह्मसूत्र, वेदांत, शारीरिक मीमांसा अशी अनेक नावं या उत्तर मीमांसेला सांगितलेले. ब्रह्म आणि त्याचे स्वरूप, त्याचे वर्णन याच्यामध्ये सांगितलेले. ब्रह्मप्राप्ती कशी होईल याचं संपूर्ण वर्णन या उत्तर मीमांसेमध्ये सांगितलेलं आहे. उत्तर मीमांसेमध्ये सांगितलेलं आहे. ऐका, हे 6 शास्त्र आपण पाहिली. हे 6 शास्त्र जे आहेत ते आस्तिक दर्शनामध्ये मोडतात आणि 3 शास्त्र असे आहेत ते नास्तिक दर्शनकार आहेत. तर ते ऐका कोणते आहेत. पहिला आहे जैन, दुसरा आहे बौद्ध आणि तिसरा आहे चार्वाक. जैन दर्शन हे महावीर स्वामींनी लिहिलेले, बौद्ध दर्शन हे गौतम ऋषींनी लिहिलेले आणि चार्वाकाची निर्मिती ही बृहस्पतीने केलेली. आता आस्तिक दर्शन कोणतं, नास्तिक दर्शन कोणतं, तर ऐका. आस्तिक दर्शन त्याला म्हणतात की जे देवाला मानतात, वेदाला मानतात, ते आहे आस्तिक दर्शन. नास्तिक दर्शन कोणते, तर जे देवाला मानत नाही, वेदाला मानत नाही, ते नास्तिक दर्शनकार. पहा, हे 6 शास्त्र आहेत. या 6ही शास्त्रांचा आपण जर विचार केला तर याचा सिद्धांत फक्त नाम आहे, फक्त नाम आहे. आणि म्हणून हे 6 शास्त्र आपण जर अभ्यासले तर याचा सिद्धांत निघतो नाम. आता आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये 18 पुराणे,
त्यातलं पहिलं पुराण आहे ब्रह्मपुराण. 14,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, 216 अध्याय आहेत. ब्रह्माची महती, सृष्टी उत्पत्ती, गंगा अवतरण, रामायण यांचे वर्णन या ब्रह्मपुराणामध्ये सांगितलेले आहे. दुसरं पुराण आहे पद्मपुराण. 55,000 श्लोक आहेत, 5 खंड आहेत. सृष्टीखंड, स्वर्गखंड, उत्तराखंड, भूमिखंड, पातालखंड असे खंड त्याच्यामध्ये पाडलेले आहेत. पृथ्वी, आकाश यांची उत्पत्ती कशी झाली याचं वर्णन आहे. 4 प्रकारची जीवाची उत्पत्ती, अंडज, स्वेदज, उद्भिज, जारज, हे सगळं वर्णन ज्याच्यात आलंय ते शास्त्र, ते पुराण म्हणजे पद्मपुराण. तिसरं जे पुराण आहे ते विष्णू पुराण. 33,000 श्लोक आहेत. कृष्ण अवतार कथा, पृथ्वी कथा, सूर्यवंश, चंद्रवंश या सगळ्या कथा ज्याच्यात आल्या ते पुराण म्हणजे विष्णू पुराण आहे. चौथं जे पुराण आहे ते शिवपुराण. याच्यामध्ये 24,000 श्लोक आहेत, 7 संहिता आहेत. भगवान शिवाच्या सर्व कथा या ग्रंथांमध्ये आलेल्या आहेत, या पुराणामध्ये आलेल्या आहेत. 5वं जे पुराण आहे ते श्रीमद भागवत पुराण. याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत. कृष्ण अवताराच्या कथा, कृष्ण अवताराच्या कथा, इतर सर्व संतांच्या, राजांच्या अगदी गोड कथा ज्याच्यात आल्या तो ग्रंथ म्हणजे, तो पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण. 6वं जे पुराण आहे ते आहे नारद पुराण. 25,000 श्लोक आहेत. असं सांगतात की 18ही पुराणांचा सार कशामध्ये असेल तर त्या नारद पुराणामध्ये. 7वं जे पुराण आहे ते मार्कंडेय पुराण. मार्कंडेय पुराणामध्ये 9,000 श्लोक आहेत. भगवती दुर्गा, भगवान श्रीकृष्ण यांच्या कथा या पुराणामध्ये आलेल्या आहे. 8वं जे पुराण आहे ते अग्निपुराण. 15,000 श्लोक आहेत, 283 अध्याय. याच्यामध्ये धनुर्वेद, आयुर्वेद, गंधर्ववेद याचं वर्णन आलेले. 9वं जे पुराण आहे ते भविष्य पुराण. 28,000 श्लोक आहेत, 129 अध्याय आहेत. सूर्याचं महत्व, भविष्यात येणाऱ्या राजांचं महत्व सांगितलेले. मौर्य वंश, मुघल वंश, शिवाजी महाराजांचं वंश याचं संपूर्ण वर्णन जिथे झालंय ते पुराण म्हणजे भविष्य पुराण. 10वं जे पुराण आहे ब्रह्मवैवर्त पुराण. 18,000 श्लोक आहेत, 218 अध्याय आहेत. ब्रह्म, गणेश, तुलसी, सावित्री, लक्ष्मी यांचे वर्णन याच्यामध्ये आलेले. 11वं जे पुराण आहे ते लिंग पुराण. 11,000 श्लोक आहेत, 163 अध्याय आहेत. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे याच्यामध्ये वर्णन केलेले. 12वं जे पुराण आहे ते वराह पुराण. याच्यामध्ये 10,000 श्लोक आहेत, 217 स्कंद आहेत. याच्यामध्ये वराह अवताराची कथा सांगितलेली आहे. 13वं जे पुराण आहे ते स्कंद पुराण. 81,000 श्लोक आहेत, 6 खंड आहेत, 27 नक्षत्र, 18 नद्या, 12 ज्योतिर्लिंग आणि गंगेचं आख्यान त्याच्यामध्ये सांगितलेले. पुढचं जे पुराण आहे ते वामन पुराण. 10,000 श्लोक आहेत, 7 द्वीप आहेत आणि वामन अवताराची कथा याच्यामध्ये सांगितलेली. पुढचं पुराण आहे ते कूर्म पुराण. 18,000 श्लोक आहेत, सागर मंथनाची, समुद्र मंथनाची कथा, ब्रह्म आणि शिवाची उत्पत्ती कशी झाली हे याच्यामध्ये वर्णन केलेले. पुढचं जे पुराण आहे ते मत्स्य पुराण. 14,000 श्लोक आहेत, 4 युगांचं वर्णन याच्यामध्ये सांगितलेले. 17वं जे पुराण आहे ते गरुड पुराण. 18,000 श्लोक आहेत. मृत्यूच्या पश्चात या जीवाची काय स्थिती होते त्याचं वर्णन आलेले. यमलोक, प्रेतलोक, भूतलोक या संपूर्ण लोकांचं वर्णन या गरुड पुराणामध्ये आलेले. आणि शेवटचं जे पुराण आहे ते ब्रह्मांड पुराण. 12,000 श्लोक आहेत. ग्रह, 7 मन्वंतर हे संपूर्ण वर्णन ज्या ग्रंथामध्ये आले, ज्या पुराणात आले ते ब्रह्मांड पुराण. असे 18 पुराण आहेत. आणि 18ही पुराणांचा आपण जर विचार केला तर 18ही पुराण हरिसी गाती. ऐका, ही 18ही पुराण फक्त हरीचं गुणगान गातात, हरीचं नामचिंतन करतात,
म्हणून माऊली सांगतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. पहा, माऊली सांगतात की संपूर्ण वेदाचं, संपूर्ण शास्त्रांचं, संपूर्ण पुराणांचं मंथन जर केलं तर याच्यामधून सार बाहेर निघतं, ते म्हणजे नाम. आणि म्हणून वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, जी व्यर्थ कथा आहेत, जे व्यर्थ मार्ग आहे, कोणता मार्ग व्यर्थ आहे आणि कोणती कथा व्यर्थ आहे, तर ज्या कथेमध्ये भगवंताचं नाम नाही, ज्या मार्गामध्ये भगवंताचं नाम नाही, तो मार्ग व्यर्थ आहे, ती कथा व्यर्थ आहे. अशा मार्गाने जायचं नाही, अशी कथा ऐकायची नाही. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. माऊली सांगतात एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. माऊली सांगतात की एक हरी आत्मा जीव शिव समा. माऊली सांगतात की बाबांनो, तो हरी आहे, जे नाम आहे, तो परमात्मा आहे, तोच तुमचा आत्मा आहे. आत्माच परमात्मा आहे आणि हाच आत्मा, तोच परमात्मा प्रत्येक जीवामध्ये आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि त्या शिवामध्ये आणि या जीवामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. म्हणून आपलं जे मन आहे ते इतर ठिकाणी न लावता सिद्धांत माहीत करून घेतला पाहिजे की बाबांनो, जो शिव आहे तोच जीव आहे आणि या जीव शिवाचं ऐक्य करून घेतलं पाहिजे. माऊली सांगतात ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. माऊली सांगतात जीवनामध्ये जर वैकुंठ काय असेल तर ते भगवंताचं नाव आहे. म्हणून भगवंताच्या नामाचा पाठ केला पाहिजे, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागली पाहिजे. त्याचा परिणाम तुमची अंतःकरणाची स्थिती अशी होईल की तुम्हाला जिकडे तिकडे परमात्मा दिसेल, जिकडे तिकडे देवच दिसेल. भरला घनदाट हरी दिसे, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. असा या दुसऱ्या अभंगाचं चिंतन आहे. जशी माऊली बुद्धी देतात तसा अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. ह्या अभंगांचा अर्थ असाच असेल असं नाहीये. मी अगदी आपल्या साध्या भोळ्या विचारानुसार या अभंगावरती चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतोय. आजच्या अभंगाचं चिंतन ते संपलेले. पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकाचा अभंग काही दिवसानंतर आपण त्याच्यावर चिंतन करू आणि यूट्यूबद्वारे पाठवू. रामकृष्ण हरी. सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा.